नमस्कार, मी शीतल. तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर एवढी सगळी जी शॉपिंग आहे ती मी खास गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी केलेली आहे. तर ती मी कुठून केलेली आहे हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. आणि त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि इतर मैत्रिणींसोबत शेअर करायला आणि त्याचबरोबर चॅनलवरती जर नवीन असा तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. तर यापुढे सुद्धा असे छान छान वेगवेगळे विषयांचे व्हिडिओज घेऊन मी येत राहणार आहे. तर चला मग सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. तर शॉपिंगमधली सगळ्यात पहिलीच गोष्ट जी वरतीच आहे ती तुम्हाला दाखवते ते म्हणजे हे हँगिंग फ्लावर्स म्हणू शकतो किंवा काय म्हणतात मला याचं नाव नाही माहिती आहे. पण हे खूप फेमस आहे आणि खूप छान दिसतं. तुम्ही असं वरती वगैरे ते आपलं छताला वगैरे अशा पद्धतीने तुम्ही छान लावू शकता किंवा बॅकग्राऊंडला सुद्धा तुम्ही असं अडकवू शकता. अगदी कोणत्याही पाईपमध्ये किंवा अगदी छोटीशी दोरीने सुद्धा तुम्ही अडकवू शकता. ते असे बेंड होतात आणि हवं तेव्हा असं ते तुम्ही सरळ सुद्धा ठेवू शकता. ओके, तर हे आहे पहिलं प्रोडक्ट. आता दुसरा प्रोडक्ट आपलं बघायचं आहे ते म्हणजे हे फुलं. तर ही पांढऱ्या रंगाची फुलं आहेत आणि ही 50 फुलांचं मी एक पॅकेटच घेतलेलं आहे. त्यानंतर फुलांमधला दुसरा रंग आहे तो म्हणजे हा गोल्डन रंग. त्यानंतर आहे ती एक फुलांचा रंग घेतलेला आहे तो म्हणजे लाल रंग. मस्त अशी गुलाबाची फुलं आहेत, बघू शकता किती सुंदर फुलं आहे. तर ही सुद्धा 50 फुलांचं मी एक पॅकेट घेतलेलं आहे. इकडे पडले फुलं. ओके, त्यानंतर ह्या माळा आहेत ज्या आपण एंट्रन्स सजवण्यासाठी किंवा दरवाजाला म्हणजे आपल्या साईडनी जे आपण मखर उभा करणार आहोत त्याच्या साईडनी वगैरे जो लावायला लागते म्हणून मी घेतलेला आहे. हा 5 माळींचा एक पॅकेट आहे ते सुद्धा मी घेतलेलं आहे. इतर कोणत्याही सणांना सुद्धा आपण छान लावू शकतो. त्यानंतर मी घेतलेला आहे सुंदर असं जो कपडा आहे तो काय सुंदर आहे. एकदम असं इतकं मऊ आहे, सॉफ्ट आहे की बास खरंच. आणि हा जो आहे हा मी 2 मीटर कपडा घेतलेला आहे आणि याची क्वालिटी खरंच खूप सुंदर आहे. एकतर म्हणजे अजिबात कुठेही त्याचं काही धागे वगैरे अजिबात गळत नाही आहेत आणि खरंच खूप खूप सॉफ्ट मटेरियल आहे आणि खूप स्वस्तात मिळालं आहे. ओके, त्यानंतरचं सेकंड आहे ते म्हणजे हे. आता हे सगळे जे कपडे आहेत म्हणजे जे काही पडदे आम्ही घेतले ते सगळं त्याचं काय कॉम्बिनेशन करणार आहे हे सगळं तुम्हाला तर ज्यावेळेस मी डेकोरेशनचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन त्यावेळेस तुम्हाला समजत असेल. तर हे आहे दुसरा एक पडदा. आणि त्यानंतर अजून एक माळीचा प्रकार घेतलेला आहे मी आणि तो मला खरंच खूप आवडला आहे. म्हणजे मी ह्या आधी घेतला नव्हता, ह्यावर्षी पहिल्यांदाच घेतलेला आहे. तो म्हणजे हा मोगऱ्याच्या म्हणजे फुलांचं जी माळ आहे ह्या माळी घेतलेल्या आहेत आणि खूप लांब आहेत म्हणजे खूपच. आणि मस्त असं त्याला एकदम बघू शकतो जवळ आहेत की नाही, एकदम असं गजरा माळल्यासारखं वाटतंय की नाही, इतकं सुंदर मला भेटलेले आहेत. आणि तर हे झालं. आणि तर माळी आणि पडदे संपलेले आहेत आणि आता हे जी फुलं घेतलेले आहेत ते सगळं लावणार तिथे. तर हे घेतलेले आहेत मी फोम आणि हे फोम 3 आहेत पाहिजे. 1 2 आणि 3. तर हे 3 फोम घेतलेले आहेत. आणि आता डेकोरेशनचं सामान म्हटलं की फुलं माळी हे तर सगळं आलं, पण बरोबर इम्पॉर्टंट असतं ते म्हणजे लाइटिंग. त्यामुळे मी बाकी फोकस वगैरे ते तर आहेत 3 वर्षांपूर्वीचे आहेत पण ते अजूनही छान आहे. आणि माझं असं मत आहे की खूपच आपण फोकस पण लावलं आहेत आणि लाइटिंग्स पण लावले आहेत आणि खूप ते खूप बटबटीत दिसतं आणि डोळ्यांना सुद्धा त्रास होतो. त्यामुळे तसंही आम्ही फोकस फारसं काही यूज करत नाही. फक्त रात्रीच्या वेळेस आम्ही खरं तर फोकस लावत असतो आणि बाकी सगळ्या लाईटी आम्ही बंद करतो कारण खूप गरम व्हायला लागतं. या 24 असं म्हणजे 24 तास आणि 7-8 दिवस या लाईटी जेव्हा चालतात तेव्हा. ओके, त्यानंतर मी ह्या गोल्डन फक्त जे रंग असतो किंवा गोल्डन लाईट्स आहेत त्या घेतलेल्या आहेत कारण ह्या कोणत्याही एक डेकोरेशनला सूट होतात. त्याचबरोबर मला असे खूप रंगीबिरंगी बल्ब असणारे लाइटिंग नाही आवडत. हे खूप छान डिसेंट एलिगंट असं डेकोरेशन दिसतं आणि इतर टाइम सुद्धा आपल्याला लावायला सणासुदीला डेकोरेट करण्यासाठी खूप छान आहे. आणि याची क्वालिटी मेन खूप बेस्ट आहे.
कारण याचा अनुभव घेतलेला आहे. कारण सेम अशी माझ्या भावाकडे आहे आणि ती खरंच खूप, आणि मागच्या वर्षी आम्ही ही वापरली होती, फक्त ती त्यामुळे ती खूप छान क्वालिटीची आहे मला माहिती होती, म्हणून आज यावर्षी खास ठरवलं होतं की हीच घ्यायची. आणि याची वायर तुम्ही बघू शकता अशी जाड आहे, म्हणजे लवकर कट होत नाही. कारण बऱ्याचदा आपण काय करतो होते आणि मग मध्येच कुठेतरी कट होते जर खूपच नाजूक वगैरे असेल तर, आणि मग करंट वगैरे लागण्याचा किंवा मग ती लाईट खराब होऊन जाते आणि मध्ये खूप असं चिकट टेप वगैरे लावून जॉईन करावी लागते. तर अशा पद्धतीची ही लाईट आहे आणि ही आय थिंक 40 का काही फूट कशी, तुम्ही अंदाजाने लावू शकता की एवढा मोठा बंडल आहे म्हणजे ते किती असेल. त्यानंतर घेतलेली आहे अजून एक लाईट, म्हणजे स्ट्रिप्सवाली, त्याला असे छान LED सारखेच असे जे लाईट्स आहेत ते आहेत. तर बघू त्याचा वापर कुठे होणार आहे काय. ॲक्च्युली खरं सांगतो हे जे बाकी सगळं शॉपिंग जी आहे ती सगळी फिक्स होती की हे सगळं घ्यायचं आहे. हे फक्त मला आवडलं म्हणून मी घेऊन आलेली आहे आणि हे सुद्धा अगदी स्वस्तात बसलेलं आहे. त्यामुळे म्हटलं चला कुठेतरी याचा वापर होईलच म्हणून मी घेऊन आलेली आहे. तर बघूया कुठे होतोय आणि कशा पद्धतीने याचा यूज होणार आहे. आणि बाय द वे त्याच्यासोबत अशा ॲडॅप्टर सुद्धा मिळालेला आहे, म्हणजे हा सेपरेट घ्यावा लागतो. एवढ्याचीच आपल्याला वेगळी किंमत द्यावी लागते आणि हे ॲडॅप्टरची आपल्याला वेगळी किंमत द्यावी लागते. चला तर ही होती शॉपिंग. आणि अजून एक ते म्हणजे हे जे आहे आपल्याला खास डेकोरेशनसाठी, एंट्रन्ससाठी किंवा गौराई बसणार आहे तर मग गौराईच्या बाजूला वगैरे तर छान आहेत नाही का. आपले जे छोट्या छोट्या ज्या कॅन्डल्सचे छोटे छोटे जे दिवे भेटतात ते मस्त ठेवायचे, किंवा आणि मध्ये असे छान फुलांनी किंवा अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीनुसार वगैरे याचा छान यूज होतो. मागच्या वर्षी म्हणजे दुसऱ्या वर्षी मी घेतलं होतं हे, त्यावेळेस खूप महाग बसलं होतं. ऑनलाईन मी शॉपिंग केलेली याची, तेव्हा हे लेटेस्टच आलेलं होतं त्याच्यामुळे थोडं महाग बसलं होतं. आणि आता ह्याची प्राईस बापरे, मी ऐकूनच इथे शॉक झाली होती की इतक्या स्वस्त. कुठे कितीला आहे ऐकायचं असेल तर पटापट लाईक करा. मग केलं की नाही अजून तुम्ही लाईक, पटकन लाईक करा. त्यानंतर हा घेतलेला एक छोटूसा पाट. तर हा पाट मी असाच म्हणजे आपलं आरतीचा ताट वगैरे ठेवण्यासाठी किंवा डेकोरेशनसाठी वगैरे घेऊ शकतो. तर यासाठी मी घेतलेला आहे, समई वगैरे ठेवण्यासाठी. हे आपलं टूथपिक हे आहे. मुलांना फोममध्ये लावण्यासाठीच्या ह्या आहेत. बाकी त्याच्या वेगळ्या पण भेटतात पण त्याची काही गरज नाही. आणि आम्ही दरवर्षी करतो आणि आम्ही सुद्धा व्यवस्थित काय म्हणतात त्याला छान टिकून राहतात फुलं, काही पडत नाही किंवा व्यवस्थित बसले जातात. तर हे एक आहे. तर हे होते सगळी माझी शॉपिंग. आणि तुम्हाला कोणकोणते प्रोडक्ट्स आवडले ते मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ह्या वर्षीचं डेकोरेशन सुद्धा खूप मस्त असणार आहे. त्यावेळी तुम्ही गणपतीच्या तयारीचं नियोजन कसं करायचं आहे आणि जर तुमच्याकडे पहिल्यांदाच गणपती बसत असेल तर आपण कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे, कोणती कामं कोणत्या वेळी कशा पद्धतीने केली पाहिजे हे सगळं मी तुम्हाला भाग 1 मध्ये शेअर केलेला आहे. त्यामुळे तो जाऊन नक्की बघा. आणि त्यात हो तर ही होती माझी शॉपिंग. आणि मी ही सगळी शॉपिंग केलेली आहे CSTला यस. तर मी खूप म्हणजे मागे 1-2 वर्ष आम्ही ठाण्याला वगैरे शॉपिंग करत होतो, पण ऑनलाईन बरेचदा व्हिडिओ बघितले होते त्याच्यामुळे खूप वाटत होतं की खरंच खूप व्हरायटी असते का किंवा खरंच एवढे स्वस्त प्रोडक्ट्स मिळतात का. म्हणून मागच्या वर्षी आम्ही गेलेलो पण ॲक्च्युअल जे भुलेश्वर मार्केट आहे तिथे काय आम्ही गेलो नव्हतो. आम्ही CST रस्त्याने चालत भरपूर दुकानं होती त्यामुळे आम्ही तिथेच घेतले. तिथे सुद्धा बऱ्यापैकी स्वस्तात वस्तू मिळतात. पण आम्ही आज ह्या वर्षी ॲक्च्युअल जे भुलेश्वर मार्केट आहे तिथे शॉपिंग केलेली आहे. आणि ही सगळी जी फुलांची तुम्ही शॉपिंग होता ती सगळी एकाच दुकानात केलेली आहे. आणि त्या दुकानाचं नाव आहे, मला पिशवीवरती दाखवते तुमचं दिसतंय का, सॉरी, शांती ट्रेडर्स म्हणून दुकानाचं नाव आहे. आणि बापरे, आम्ही त्या दिवशी गेलेलो म्हणजे लिटरली आम्ही जवळजवळ 20-22 दिवस आधी जाऊन सुद्धा त्या दुकानाच्या बाहेर इतकी लाईन होती की आम्ही 20-25 मिनिटाच्या लाईनमध्ये उभे होतो. नंतर आतमध्ये गेल्यानंतर सुद्धा खूप गर्दी होती आणि तिथे सुद्धा बिलिंगसाठी वगैरे खूपच
गर्दी होती. त्यामुळे तुम्ही जो हा व्हिडिओ बघितल्यानंतर जर तुम्हाला खरंच जायचं असेल तर तुम्ही लवकरात लवकर जा, कारण खरंच तिथे खूप रिजनेबल प्राईसमध्ये या सगळ्या वस्तू मला मिळाल्या आणि हे बघून मी खूप खुश झालेली की बरं झालं लवकर गेलो. आणि त्यामुळे तुम्ही जेवढं लवकर होईल तेवढं लवकर जा आणि मस्त पुरेशी शॉपिंग करा. मी तर माझी शॉपिंग केलेली आहे. तर कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा आणि व्हिडिओ पुढे नवीन छानशी व्हिडिओ बनतो. तोपर्यंत बाय, धन्यवाद.